हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, 2 दिवसा अगोदर म्हणजे परवाच्या दिवशी मंत्रिमंडळाचा जो निर्णय आलेला आहे त्या संदर्भामध्ये खूप मुलांचे प्रश्न होते की सर हे नेमकं आरक्षणचं काय म्हणजे नेमके मुद्दे काय आहेत. पहा, ह्याच्यामध्ये इतर स्पर्धा परीक्षाला अगोदर असलेले नियम ते ऑलरेडी होते का, आणि त्यात आता काय बदल अपेक्षित आहे आपल्या भरतीमध्ये, त्या संदर्भात ह्या मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्त नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्य माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. पहा, जास्त वेळ घेणार नाही. फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे की जो मंत्रिमंडळ निर्णय घेतलेला आहे की काही जे मागासवर्गीय मुलं आहेत त्यांना मागासवर्गीयांचेच बेनिफिट भेटतील. ओपनमधून त्यांना ओपनच्या जागांवर त्यांना हक्क दाखवता येणार नाही किंवा ते जागा घेता येणार नाही. हा नियम घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला 2 स्लॉटमध्ये माहिती देतो. पहिला स्लॉट आहे मित्रांनो, अगोदर हे नियम कोणत्या पद्धतीने होते, आता भविष्यात काही होऊ शकतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पहिला जो नियम आहे मित्रांनो, MPSC असो किंवा इतर सरळ सेवा परीक्षा, इतर सर्व कोणते पण असो, त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया दिलेला आहे. ओपनला 38 वर्ष वय दिलेलं आहे साधारणतः, आणि त्याच्या समोर जे आहे कॅटेगरीजला 43 वर्ष वय दिलेलं आहे. पण हे सर्व करत असताना मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय आहे की एखादा प्रवर्ग, एखाद्या कॅटेगरीचा जो मुलगा, मान्य करा 39 वर्ष त्याचा झालेला आहे. ठीक आहे. MPSC असेल किंवा सर्व सेवा परीक्षा असेल किंवा आपली शिक्षक भरती पण असेल, हे करत असताना मित्रांनो त्याला ओपनच्या जागा घेता येत नाही. हे तुम्हाला अगोदरपासून नियम माहीतच आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की MPSCमध्ये वयाचा फायदा घेता येत नाही. विविध सुप्रीम कोर्टचे जजमेंट पण आहे त्याच्या संदर्भामध्ये. विविध राज्याचे त्यांनी मुलांनी केस पण टाकले. रिसेंटमध्ये उत्तर प्रदेशच्या केस पण तसंच उत्तर दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की तुम्ही वयाची सवलत घेतली असेल तर तुम्ही ओपनच्या जागेवर हक्क दाखवू शकत नाही. हा एक नियम आहे. म्हणजे उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबलची जो केस होती, बागची यांनी तो केस खंडपीठाकडे होती, बागची यांच्याकडे. तर सांगायचं तात्पर्य आहे की MPSC किंवा इतर सर्व सेवा परीक्षामध्ये वयाचा फायदा घेता येत नाही. ते SCBC पासून ते म्हणजे SC पासून ते SCBCपर्यंत सर्व प्रवर्ग त्याच्यामध्ये आले. SC ST OBC VJ OBCचे इतर प्रवर्ग EWS SCBC काय तुम्हाला म्हणजे सर्व. आता याच्यामध्ये अजून एक नियम असा आहे की MPSCच्या परीक्षेमध्ये काय वेगळंपण आहे. MPSCमध्ये पूर्व परीक्षेचा कट ऑफ लागतो. कॅटेगरीमध्ये जरी तुम्ही पास झाले तरी त्याचा काही फरक पडत नाही. तुम्ही ओपनमध्ये जाता म्हणजे एलिजिबल होता, त्यांच्या मुलांच्या मार्कनुसार ते सिलेक्शन होते. परंतु मित्रांनो, तुम्ही मेन्स जेव्हा देता, मेन्सच्या मार्कावर तुमची निवड होते. मुख्य परीक्षा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही जर समजा मान्य करा PSIचा कट ऑफ आहे. आता मागच्या वेळेस जर विचार केला तर 200 म्हणजे साधारणतः 100 प्रश्न आहेत आणि 100 प्रश्नाचे 200 प्रश्न असतात. 200 × 400 पेपर 2 होतात त्यांचे. त्याच्यामध्ये 400पैकी साधारणतः समजा कट ऑफ मान्य करा आपण 200ला आला, एवढं कमी येत नाही पण सांगतोय. मागच्या वेळेस 140 280ला कट ऑफ आला होता 400पैकी. ठीक आहे. मग हे जर कट ऑफ आलेलं असेल ना, तर ह्याच्यामध्ये काय असते, जर तुम्ही 248ला समजा ओपनचा कट ऑफ आला, 240ला कॅटेगरीचा कट ऑफ आला, आणि तुम्ही मान्य करा SCBC आहात, तर तुम्हाला 242 मार्क पडले पण तुम्ही ओपनचा कट ऑफ क्लिअर नाही केला, तर तुम्हाला तुमची निवड ही SCBC याच प्रवर्गातून होत असते. ओपनच्या जागाच्यावर तुम्हाला दावा करता येत नाही. आता कालच्या रिझल्टमध्ये PSIच्या ओपनच्या जागा रिक्त राहिल्या का? कारण का मुलांनी क्रॅटच क्वालिफाय नाही केला काही ठिकाणी, आणि मुलींनी क्रॅट क्वालिफाय नाही केल्यामुळे ओपनच्या जागा त्यांना घेता आल्या नाही. तर काल ओपनच्या जागा रिक्त राहिल्या PSIच्या निवड यादीमध्ये. तुम्हाला एक आवर्जून सांगायचं होतं. त्याचा फरक तेच आहे. आणि कॅटेगरी जर तुम्ही मुख्य परीक्षा पास असेल तरच तुम्ही कॅटेगरीच्या जागेवर तुम्ही दावा करू शकता. ओपनच्या जागेवर तुम्ही दावा करू शकत नाही. हा अगोदरपासून नियम आहे. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही MPSCमध्ये कॅटेगरीत जर मुख्य पास असेल तर तुमची निवड कॅटेगरीमध्ये होईल. ओपनचा कट ऑफ क्वालिफाय नाही केलं तर तुम्ही ओपनमध्ये जाता येणार नाही. वयाचा सवलत असेल, जर तुम्ही वयामध्ये जर ओपनच्या वयापेक्षा जास्त वय तुमचं झालेलं असेल तर तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकत नाही. हा नियम आहे. आता ओपनमध्ये जाऊ शकतो का नाही आपण कसं, तर सांगतो तुम्हाला. जो कोणत्याही प्रवर्गाचा असो, SC पासून ते SCBCपर्यंत सर्व कॅटेगरी, त्यांनी जर त्यांचं वय जर ओपनच्या आत असेल, 38 वर्षाच्या आत असेल, आणि त्यांनी जर ओपनचा क्रायटेरिया फिल केला असेल, त्यांनी जर ओपनचे मार्क्स घेतलेले असतील MPSC असून इतर सरळ सेवा परीक्षामध्ये, तर त्याला त्याचा बेनिफिट घेता येतो. एवढं तुम्हाला क्लिअर करतो. आणि दुसरा मुद्दा की आता कालच्या ज्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये शैक्षणिक पात्रता हा नियम एक पॉईंट ॲड केल्यामुळं
थोडंसं आपल्या मुलांचा गोंधळ झाला की सर TET CTETसाठी हा लागू होतो का. तर CTT आणि TETसाठी हा नियम मुळात कसा आहे मित्रांनो, की TET संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की 55-60 हा म्हणजे पात्रता TET ही पात्रता आहे. मग ह्याच्यामध्ये आता त्यांनी काय करतील हे येणाऱ्या GRमध्ये आपल्याला ते लक्षात येऊनच जाईल. पण मूळ मुद्दा काय आहे माहिती आहे का याच्यामध्ये, की आता TET आणि CTTमध्ये बेनिफिट च्या संदर्भात जो आहे, मागच्या भरतीमध्ये त्यांनी कॅटेगरीमध्ये त्यांना निवड दिलेली होती. परंतु सुप्रीम कोर्टमध्ये केस जिंकल्यामुळं त्याच्यावर GR आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन होईलच. पण माझ्यामध्ये जर विचार केला मित्रांनो, तर शैक्षणिक पात्रता हा नियम जरी ॲड केलेला असला तरी सुप्रीम कोर्टचं जजमेंट आल्यामुळं त्याच्यावर फारसा परिणाम होऊ नये असं मला वाटते. कारण हे जर परिणाम झाला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट परत होऊ शकते. ठीक आहे, असं काही शासन ही चुकी काय करणार नाही. कारण का रिसेंटमध्ये जजमेंट आलेलं आहे आणि त्यांनी म्हणले की त्याच्यामध्ये पॉईंट क्लॉज कसा ॲड केलेला आहे, की केंद्राच्या धर्तीवर सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. परंतु केंद्रामध्ये हा नियम कुठेच नाही. तुम्हाला अजूनही सांगतो, केंद्रामध्येच TET आणि CTT पात्रता परीक्षे संदर्भामध्ये ज्या केंद्रीय विद्यालय असेल किंवा नवोदय विद्यालय असेल, जेव्हा आपण इतर परीक्षा देत असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही TET क्वालिफाय, CTT जरी तुम्ही क्वालिफाय, TET जरी क्वालिफाय तुम्ही कॅटेगरी जरी पास झालेले असाल तरीही तुम्ही त्याचा काही नुकसान होत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की तुम्हाला तिथं ह्याच्यामध्ये कन्सिडर केलं जात नाही, कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जात नाही. फक्त तो नियम अघोषितपणे महाराष्ट्रात लागू केल्यामुळं त्यावेळेस तो चुकी झाली आहे, परंतु ते तोंडावर पडलेले आहेत. एवढं तुम्हाला सांगायचं होतं. आणि आता ह्याचा फायदा सर्वात जास्त नुकसान कुणाला होणार आहे, तर जर शैक्षणिक पात्रतामध्ये पूर्ण कॅटेगरीच्या मुलांना, आता ह्याच्यामध्ये ओपनमध्ये राहिले कोण, मग आता ओपनमध्ये कोण राहिले आहे, मग नुकसान सर्व मुलांना होणारच आहे. पण ऑलरेडी तो आहे नियम, त्याने फक्त ते क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. मी एवढं तुम्हाला सांगायचं आहे. ऑलरेडी MPSCमध्ये हा नियम आहे, सहसेवा परीक्षेमध्ये हा नियम आहे एजला घेऊन. फक्त त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता ॲड केल्यामुळे गोंधळ झाला. त्याचं क्लॅरिफिकेशन GR आल्यानंतर तुम्हाला कळूनच जाईल. पण आता दुसरा मुद्दा, की आता हा आरक्षणाचा फायदा नेमकं कोणाला होणार आहे हे तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये सर्व ज्यांनी 38 वर्षे त्यांची ओपनची क्लॅरिटी म्हणजे ओपनचं सर्व त्यांच्याकडे क्रायटेरिया आहे, पण ते कॅटेगरीमध्ये येऊ शकत नाही. उदाहरणार्थ समजा OBC समजा क्रिमी लेअर हा एक प्रकार असतो. उन्नत प्रवर्गाच्या वर जर गेले ते सलसल ओपनमध्ये जाणार, त्यांना कॅटेगरीचं काही बेनिफिट घेता येत नाही, मग ते जाणार. मग जे IAS IPS मोठमोठे अधिकारी आहेत, ठीक आहे, SC ST सोडून, त्यांना तिथं क्रिमी लेअर मर्यादा नसल्यामुळं मग SC ST सोडून बाकी इतर सर्वचे प्रवर्गाचे मुलं आहेत ना, ते OBC असो, OBC इतर सर्व प्रवर्ग असो, NTC NTB NTD सर्व प्रवर्ग आणि SCBC असो, EWS असो, या सर्वांना EWSचं तिथं क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही, त्यांना सूट दिलेली असं ते सांगत आहेत. परंतु EWSला कुठं सूट हा मेन्शन नाही आहे, त्यामुळे क्लिअर करतो तुम्हाला. ठीक आहे, आणि सर्व प्रवर्गांना त्यांचं जर इन्कम 8 लाखाच्या वर गेलेलं असेल, जे मोठमोठे क्लास 1 अधिकारी आहेत त्यांच्या मुलांना ह्याचा बेनिफिट होतो. तुम्हाला होणार नाही, कुणालाच कॅटेगरीच्या मुलांना होणार नाही जे 38 वर्षाच्या वय क्रॉस केलेलं आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे हा मुद्दा समजून घ्या मित्रांनो. हा एक पर्टिक्युलर उच्च श्रीमंत लोकांसाठी हा नियम आहे. गरिबातल्या कॅटेगरीच्या मुलांना ह्याचा नियम नाही, कारण का ऑलरेडी त्यांचं इन्कमच 8 लाखाच्या वर जात नाही. ठीक आहे, आणि ऑलरेडी जर आपण वय जर आपण हे धरलं त्यांचं काय म्हणतो त्याला, क्वालिफायमध्ये 38 वर्षाच्या आतमध्ये असाल तर तुम्ही ऑब्व्हियसली ओपनमध्ये जाणार, ओपनच्या जागा तुम्हाला भेटणार. फक्त CTTसाठी क्लॅरिफिकेशन येणं गरजेचं आहे, ती वाट पाहू यायचं आहे. पण माझ्या मते त्याच्यावर काही ते नियम नसेल असं मला वाटते, कारण का जर ते असेल तर परत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. आणि केंद्रामध्ये हा नियम नाही, त्यांनी केंद्र हा शब्द वापरल्यामुळं कुठेतरी त्याच्यामध्ये आपण विचार केला पाहिजे की हा केंद्राचा नियम नसल्यामुळं हा नियम आपल्या महाराष्ट्राच्या TET आणि CTTसाठी लागू होणार नाही असं वाटते. कारण का बघू आता GR आल्यानंतर ते लक्षातच येऊन जाईल. परंतु तुम्हाला एक सांगतो जुना अनुभव आणि भरतीचे जे काही नियम आहेत इतर स्पर्धा परीक्षामध्ये, ते नियम तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि तुम्हाला हे क्लॅरिफिकेशन येणं गरजेचं आहे. जास्त पॅनिक होऊ नका, येत्या काही दिवसात GR येईलच. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये जर इतर हे घेतलं तर ते नियम असायला नाही पाहिजे. नसेल जर नियम आला तर ऑब्व्हियसली कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल आणि परत मुलं कोर्टात जातीलच. आणि इतर महासंघ असतील, इतर OBC महासंघ असेल, SCBC महासंघ असेल, मराठा सेवा संघ असेल, इतर सर्व काही जे प्रवर्ग आहेत किंवा EWSचे काही म्हणजे विविध संघटना, जे विविध कॅटेगरीची जे मुलं आहेत, संघटना आहेत, त्यांचं त्याच्यावर विचार चालू आहे. ते काहीतरी निर्णय घेतील अशी अपेक्षा आहेच मित्रांनो. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि
त्याचा परिणाम आपल्या TETवर होऊ नये असंच मला वाटते. त्यामुळे तुम्ही कोणीही पॅनिक होऊ नका आणि जास्त टेन्शन घेऊ नका. आता फक्त जास्तीत जास्त जागा कशा येतील 2025च्या शिक्षक भरतीमध्ये आणि पाठपुरावा करत चला. जागा येणं खूप गरजेचं आहे, अन्यथा काही खरं नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो. आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला इथून आता तुम्हाला अख्ख्या मागासवर्ग कक्षाची माहिती तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. सर्व त्याच्यावर मी क्लॅरिफिकेशन सविस्तर असा वेगळा व्हिडिओ बनवलेत मित्रांनो. ठीक आहे. जास्तीत जास्त मित्र आपण शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट करा. कमेंट करण्याअगोदर तुम्ही सबस्क्राईब करा तरच तुम्हाला कमेंट करता येतं, अन्यथा कमेंट करता येत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त मित्र आपण शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्र.